सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीवर दिनांक 16 ते 28 जानेवारी 2026 मध्ये केलेल्या धडक कारवाईत एकूण 83 गुन्हे नोंद करण्यात आले असून 84 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 24,075 लिटर रसायन, 1626 लिटर हातभट्टी दारू, 393 लिटर देशी मद्य, 189 लिटर बनावट देशी मद्य, 368 लिटर विदेशी मद्य, 964 लिटर परराज्यातील विदेशी मद्य, 17,000 बनावट बुचे, 80 लिटर बियर, 625 लिटर ताडी तसेच 3 चारचाकी वाहन व 7 दुचाकी वाहनांसह एकूण रुपये 49,67,102 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच दिनांक 25 ते 28 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये निरीक्षक पंढरपूर विभाग सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून 346 लिटर बनावट विदेशी मद्य तसेच बनावट बुचे, बनावट लेबले इत्यादीसह एकूण रुपये 5,03,840 चा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपीस अटक करण्यात आला। तसेच निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने शहरातील जुना विडी घरकुल परिसरात कारवाई करून अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे 560 लिटर मद्य, एक दुचाकी वाहनासह एकूण रुपये 9,20,125 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1 या कार्यालयाने मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथे कारवाई करून 189 लिटर बनावट देशी मद्यासह एकूण रुपये 84,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीस अटक करण्यात आली आहे। अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 8 ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण 24 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई उपाधीक्षक जे.एन. पाटील, निरीक्षक आर.एम. चौरे, ओ.व्ही. घाडगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड तसेच दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, आर.एम. कोलते, सुखदेव सिद्ध, सचिन शिंदे, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली आहे।